नमस्कार ताईंनो, आज आपण पार्ट 2 म्हणजे टॉपची शिलाई पाहणार आहोत। बघू शकता आपण ज्या क्रॉस पट्ट्या काढून घेतल्या होत्या आधी, त्या आपण अशा मध्यभागी जोडून घ्यायच्या आहेत। खूप ताईंनो सोपी आहे याची शिलाई, एकदा पाहिली तर तुम्ही लक्षात येईल नक्की तुमच्या। बघू शकता अशा पद्धतीने आपण डबल शिलाई मारून क्रॉस पट्टी जी आहे ती अशा पद्धतीने एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन कटिंग करून घ्यायचं। बघू शकता आता ही टॉपची फ्रंट बाजू सरळ बाजू वर ठेवायची आणि त्याच्यावर ही आपण जी क्रॉस पट्टी आहे गळ्याला ती लावून घ्यायचे। बघू शकता अशा पद्धतीने अजिबात खालचं कापड ताणायचं नाही, खालचं टॉपचं कापड आहे ते बघू शकता एकदम अलगद हाताने जोडत जायचं आपल्याला। बघू शकता ताईंनो अशा पद्धतीने याला अशी क्रॉस पट्टी पूर्ण गळ्याला लावून घ्यायची। खूप सोपं आहे ताईंनो, बारकाईने बघा म्हणजे लक्षात येईल। आणि घर बसल्या तुम्ही सुद्धा असेच डेली वेअरचे कुर्ती शिवू शकता तुमच्यासाठी तुमच्या मुलांसाठी। बघू शकता अशा पद्धतीने नॉचेस देऊन घ्यायचे आणि दुमडून घ्यायची, दुमडपट्टी आतमध्ये दुमडायची। बघू शकता 5 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आणि दुमडपट्टी दुमडून घ्यायची। बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने दुमडून घ्यायची, कुठेही कापड ताणायचं नाही म्हणजे चुन्या पडत नाहीत, लक्षात ठेवा। हळूवारपणे अशा पद्धतीने शिलाई करत जायचं। बघू शकताय खूप ताईंनो सोपं आहे, एकदा दोनदा तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला नक्की जमणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने जोडून घ्यायचं। बघू शकता अशा पद्धतीने आपलं गळपट्टी जोडून तयार आहे। बघू शकता अशा पद्धतीने त्याचबरोबर आता बॅक साईडला आपण मी तुम्हाला माहितीसाठी आता हे बघा हा चौकोनी आकार मी काढलेला आहे। मगाशी होती ती क्रॉस पट्टी, ही आहे तो चौकोनी आकार आपण काढला। एक्स्ट्राची जी कडाची बाजू असते ती आधीच आपण फोल्ड करून घ्यायची। बघू शकता अशा पद्धतीने आता त्याचबरोबर मागचा बॅक पार्ट सुद्धा अशाच पद्धतीने सरळ बाजू वरती येईल अशा पद्धतीने त्याच्यावर ही तयार केलेली आपण जी चौकोनाची पट्टी आहे ती ठेवून घ्यायची। बघू शकताय 5 इंच शिलाई मार्जिन ठेवून अशी शिलाई मारून घ्यायची। कोपऱ्यामध्ये न चुकता नॉचेस देऊन घ्यायच्या म्हणजे आपला गळा व्यवस्थित फिनिशिंग सहित पलटी होतोच। बघू शकता अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि याच्यावर 5 इंच शिलाई मार्जिन ठेवून दाबटीप मारून घ्यायची। बघू शकता अशा पद्धतीने खूप सुंदर असा याचा कोपरा व्यवस्थित येतो, आपण जे नॉचेस दिलेले असतात त्यामुळं। एवढंच फक्त कापड ताणायचं नाही, कुठलंच कापड, म्हणजे खूप छान फिनिशिंग येते याची। जर तुम्ही कापड ताणलं तर गळा आपला लूज होण्याची शक्यता असते। बघू शकता अशा पद्धतीने आपला तयार झाला। यानंतर आपल्याला आता शोल्डर जोडून घ्यायच्यात। बघू शकता आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायच्यात। आता बॅक आणि फ्रंट बघू शकता असंच एकमेकावर उलट ठेवून अशा पद्धतीने शोल्डर ठेवून घ्यायचे आहेत। डबल शिलाई ताईंनो मारून घ्यायची। दोन्ही बाजूच्या शोल्डर अशाच पद्धतीने अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायची। खूप सिंपल आहे ताईंनो टॉपची स्टिचिंग पण आणि कटिंग सुद्धा। ज्या ताईंनी कटिंग पाहिलं नसेल त्यांनी याच्या आधीचा व्हिडिओ नक्की बघा। आता आपण स्लीव्ज घेतलेले आहेत, बघू शकताय त्या स्लीव्ज आता आपण दंड घेराच्या बाजूने अशा फोल्ड करून घ्यायच्या अर्धा अर्धा इंच आतमध्ये घालून। बघू शकताय अशा पद्धतीने त्याला दाबटीप मारून घ्यायची। खूप सुंदर अशा पद्धतीने आपला टॉप तयार होतो। बघू शकता ताईंनो बारकाईने व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। त्याच बाजूने दुसरी सुद्धा स्लीव्ज अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची। बघू शकताय दंड घेराच्या बाजूने अर्धा अर्धा इंच दुमड घालून अशी दाबटीप मारून घ्यायची म्हणजे फिक्स होतो। बघू शकता अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपण याची उंची मुंडा वगैरे व्यवस्था आहे का चेक करायचं। एक्स्ट्राचा भाग कुठे असेल तो असा कटिंग करून दाखवायचा आणि आपण आता भाई जोडून घ्यायची। आता ज्या ताई नवीन शिकणारे असतात त्यांच्यासाठी भाई जोडताना मी पुन्हा एकदा सांगते। बघू शकताय मध्यापासून भाई जोडायला सुरुवात करायची म्हणजे कुठं कमी जास्त एका बाजूने कमी असा प्रॉब्लेम येत नाही।
जरी कमी पडली भाई तर दोन्ही बाजूला समान अशा पद्धतीनं पडते, म्हणून मध्यातून तुम्ही भाई लावायला सुरुवात करा. ज्या ताई नवीन आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी सुद्धा मधूनच तुम्हाला दाखवते. बघू शकताय अशा पद्धतीनं फ्रंट आणि बॅक व्यवस्थित भाई सरळ जोडून घ्यायची. दुसरी सुद्धा भाई याच पद्धतीनं आपण जोडून घ्यायची. मध्यापासून सुरुवात करायची. बघू शकताय भाई जोडताना एक लक्षात घ्यायचं, उलटसुलट भाई करायची नाही. जो कर्व शेप आपण दिलेला असतो, फिश कट दिलेला असतो, ते फ्रंट साईडला आला पाहिजे आणि एक्स्ट्रा जी भाई असते आपली म्हणजे ती बॅक साईडला आली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण भाई जोडून घ्यायची. बघू शकता अशा पद्धतीनं आपली भाई कुठंही कमी जास्त झालेली नाहीये. बघू शकता अशा पद्धतीनं आपली झालेली आहे. आता आपण टॉपची फिटिंग मारायला घेतोय. बघू शकता किती सोपं आहे. टॉपची फिटिंग टाकून घ्यायचे दंडघऱ्याच्या निम्म. बघू शकताय अशा पद्धतीनं जिथं आपली फिटिंग आलेली आहे तिथून आपण जितकं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे 2 इंच 1.5 इंच दोन्ही बाजूला समान येईल इतकं ठेवायचं आणि जिथपर्यंत आपली सीटची उंचीचं माप आपण घेतलेलं आहे तिथपर्यंत अशा फिटिंगची टीप मारून घ्यायची. बघू शकताय त्याचबरोबर 5 इंच शिलाई मारून एक्स्ट्रा पुन्हा एकदा एक टीप मारून घ्यायची. दुसऱ्या सुद्धा बाजूला याच पद्धतीने दंडघेराच्या निम्म माप घ्यायचंय. तुम्हाला कळण्यासाठी ताईंनो मी सगळं डबल दाखवते तुम्हाला. बघू शकताय दंडघेराच्या निम्म माप आपण घेतलेलं आहे फिटिंगसाठी. जे शिलाई मार्जिन आपण जे घेतलेलं आहे 1 इंच 2 इंच इतकं शिल्लक राहील इतक्या आपण शिलाई मार्जिन ठेवून असं टीप मारून घ्यायची आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा 5 इंच एक्स्ट्रा शिलाई मारून घ्यायची. बघू शकताय अशा पद्धतीनं जे एक्स्ट्राचा भाग आहे जो कट करून टाकायचा व्यवस्थित अशा पद्धतीनं. आपण जे ताईनो काम करतो ते एकदम बारकाईनं करायचं म्हणजे लक्षात राहतं. बघू शकता हा आता टॉपचा पन्ना घेतलेला आहे मी, जो एका साईडने अशा पद्धतीनं फोल्ड करत जायचं आपल्याला. अर्धा इंच अशा पद्धतीनं फोल्ड करून जिथपर्यंत आपण सीटची उंची फिटिंगची टीप टाकलेली आहे तिथपर्यंत. आता इथं सर्वप्रथम नीट बघा, सुईत कापड अडकवून अशाच पद्धतीनं आपल्याला असं पलटवून घ्यायचं आहे म्हणजे उलटवून अशा पद्धतीनं चौकोन बॉक्स इथं तयार करायचा आहे म्हणजे आपला व्यवस्थित कट तयार होतो. बघू शकताय तुम्ही ताईंनो खूप सुंदर अशा पद्धतीनं आपला कट तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ताईंनो नीट एकदा दोनदा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खूप सिंपल पद्धतीनं आणि सोपी पद्धत आहे ताईंनो, तुम्हाला नक्की कळणार. करून बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला समजेल. दुसऱ्या सुद्धा बाजूनं अशाच पद्धतीनं बघू शकताय तुम्ही डबल फोल्ड करून हे कापड अशा पद्धतीनं पट्टी टाकून घ्यायचे. बघू शकताय पुन्हा एकदा इथं असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. सुईत अडकवून घ्यायचं म्हणजे कापड हालत नाही आपलं. बघू शकताय अशा पद्धतीनं पुन्हा एकदा आपण चौकोन तयार केला या सुद्धा बाजूला आणि टीप मारून घ्यायचे. तसंच त्याच पद्धतीनं खालच्या सुद्धा बाजूनं अर्धा इंच डबल फोल्ड घडी करून आपण खालची सुद्धा बाजू अशाच पद्धतीनं फोल्ड करून घ्यायची ताईंनो. खूप सोपं आहे, तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता. अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायची. ही सुद्धा बाजू खूप सोपी आहे ताईंनो. घरी बसून तुम्ही खरंच काही ना काही नक्की करा. नवनवीन शिकायचा प्रयत्न करा नक्की. ज्या ताईंना खरंच सांगते या गोष्टीमध्ये आवड आहे त्या ताईंना नक्की हे जमणार. मनापासून कुठलंही काम करा ताईंनो, खरं सांगते. प्रत्येकजण माणूस म्हणतो की आपण प्रत्येक गोष्ट शिकल्याशिवाय आपल्याला येत नाही, तसंच असतं. प्रयत्न करा. एकदा चुकेल दोनदा चुकेल पण तिसऱ्या वेळेस तरी तुम्हाला नक्की जमणार. खरं सांगते, करून बघा मग तुम्हाला समजेल. खूप सोपं आहे ताईंनो. एकदा तुम्ही मनावर घेतलं तर कुठली अवघडातली अवघड गोष्ट सुद्धा तुम्ही शिकू शकता. बघू शकताय. चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.